नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की जे आपले झेंडूचे झाडं असतात त्यांची काळजी कशी घ्यायची जेणे की आपल्याला खूप सारे फुलं त्याच्या झाडापासून मिळू शकतात। तर आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल। काही मी खूप चांगले जादुई खतही सांगणार आहे जे आपल्याला झाडात वापरायचे आहे। ते खतं टाकल्यावर आपले झाडाला खूप फुलं लागतील। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। आता सगळ्यात पहिले जे आहे मित्रांनो, याचा आपण ग्रोइंग सीझन पाहून घेऊ। याला उगवायचं केव्हा असते? जून जुलैचा एक याचा सीझन असतो, या 2 महिन्यात, किंवा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये याला उगवू शकतो आपण, किंवा फेब्रुवारी मार्च। हे काही सीझन्स आहे, हे बेस्ट सीझन्स आहे आपल्या झेंडूला उगवण्यासाठी। तर या सीझन्समध्ये आपण बियांपासून उगवू शकता। हे ड्राय जे आपले फुलं असतात, वाळलेले फुलं, त्यांना टाकून पण आपण उगवू शकतो। त्यांना क्रश करायचं आणि मातीत स्प्रिंकल करून आपण उगवू शकतो, किंवा ॲग्रिकल्चर शॉप किंवा कोणत्याही सीड शॉप्सवर याचे खूप चांगले बिया मिळून जातात, किंवा ऑनलाईन वगैरे ॲमेझॉन फ्लिपकार्टवरही असतात। तर ते पण आपण बाय करून याला चांगल्याने उगवू शकता। तर फार छान यांनी लवकरात लवकर हे उगून जातात, तर बियापासून उगवू शकता। पण मित्रांनो, याला बियापासून नाही उगवायचं असलं तर आपण नर्सरीपासूनही झाडं आणू शकता। आणि जो आता समजा तुम्हाला याच्यावर लगेच मी व्हिडिओ टाकून देईल की हे घरी बियांनी कसं तयार करायचं असते, झेंडूचं झाड बियांनी कसं घरच्या घरी उगवायचं, ते मी डिटेलमध्ये लवकरच त्याच्यावरही व्हिडिओ आणून देईल। तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवाल। आजचा व्हिडिओ जो आहे आपला की याची काळजी कशी घ्यायची, अजून याचे फुलं कसे वाढवायचे त्याच्यावर आहे। तर मग आता याचं तर मी सांगून दिलं की एक तर तुम्हाला उगवायचं आहे किंवा नर्सरीपासून आणू शकता। समजा नर्सरीपासून आणला आहे तर 3 ते 4 दिवस मित्रांनो त्याला आपल्याला कोणत्याही नवीन कुंडीमध्ये नाही लावायचं आहे, त्याला शेड एरियामध्ये ठेवायचं आहे। आणि 3-4 दिवसानंतर मग आपण नवीन कुंड्यामध्ये लावू शकतो। आता आपला आहे पॉईंट समोरचा की फंगस वगैरेचा थोडा प्रॉब्लेम असते, तर तुम्हाला जी नीमखल्ली असते ती यूज करायला पाहिजे। याच्यावर चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे डिटेलमध्ये की नीमखल्ली काय असते, अजून झाडात कसं वापरायचं। तर कडुलिंबाच्या पानांपासून ते तयार केले जाते, तर त्या व्हिडिओला नक्की पाहाल। आणि मग हे झाडात वापरायचं, यानी फंगस वगैरे नाही लागणार आणि मुळं वगैरे जे सडत राहतात झाडाचे तेच नाही सडतील। आणि मग पुढचा पॉईंट आहे पेस्ट अटॅक्स होतात झाडावर, किडे कीटक लागतात, स्पायडर, मिलीबग्स वगैरे। तर सगळ्यात पहिला तो पॉईंट आहे मित्रांनो, पेस्ट अटॅक लागण्याचं एक कारणही असतो की वाळलेले जे आपले फुलं लागलेली असतात ते पण थोडेसे अट्रॅक्ट करतात पेस्टला, म्हणून मग त्याला आपल्याला जे वाळलेले फुलं असतात ते झाडावरचे हटवत राहायचे आहे। आणि पेस्टसाठी मित्रांनो जे स्पायडर माइट्स, मिलीबग्स, ब्लॅक बग्स, ॲफिड्स वगैरे जे सगळे किडे लागतात झाडांना, त्यांना हटवण्यासाठी मित्रांनो आपण कडुलिंबाच्या तेलाचा याच्यावर फवारणी करू शकता। 1 चमचा तुम्हाला 1 लिटरमध्ये टाकायचं आहे आणि झाडावर चांगल्याने स्प्रे करून द्यायचं आहे, झाडावरचे सगळे किडे मरून जातील। आणि समजा जेव्हा किडे नसतील तेव्हाही तुम्हाला स्प्रे करायला पाहिजे, पण वेळ नसेल तर जेव्हाही तुम्हाला मित्रांनो थोडेसे किडे दिसले झाडावर तर लगेच स्प्रे करून द्या। समजा नाही केल्या तर मग ते जे पेस्ट असतात मित्रांनो ते झाडावर फुलं चांगल्याने येऊ नाही देत आणि झाडाला मग फूल जास्त लागत नाही। तर ही एक काळजी घ्याल, तर आपल्याला ही काळजी घ्यायची आहे। मग जसं आता नर्सरीपासून मित्रांनो घेतल्यावर खूप लोक पाहतात की त्यांच्या झाडाला फुलंच नाही लागत, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, जी ॲप्सम सॉल्ट येते तुम्हाला वापरायचं आहे, मी समोर पण दाखवेल तुम्हाला। तर ते ॲप्सम सॉल्ट वापरायची आहे, यांनी तुमचे जसे फुलं नाही येत असतील नर्सरीपासून झाडं घेतल्यावर, हे झेंडूचंच झाड नाही कोणतेही जे झाडं आहे त्यांना नर्सरीपासून आणल्यावर फुलं नाही लागत, तर त्यांच्यासाठी ॲप्सम सॉल्ट आपल्याला झाडामध्ये वापरायची असते। मग आता काय आहे नेक्स्ट केअर टिप आहे की 10 दिवसांपैकी मित्रांनो जसे 10 दिवस झाले तर मग त्याच्यानंतर पोटॅशी टाकायचं आहे तुम्हाला, किंवा लिक्विड फर्टिलायझर किंवा बनाना पील फर्टिलायझर। याच्या सगळ्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहे। लिक्विड फर्टिलायझरचा तर व्हिडिओ नक्की पाहाल, खूप चांगला आहे। लिक्विड फर्टिलायझर झाडात वापरायला पाहिजे, झेंडूच्याच नाही सगळ्या फुलांमध्ये टाकायला पाहिजे। लिक्विड फर्टिलायझर फार छान असते आणि झेंडूसाठी तर खूप चांगलं असते। हे लवकरात लवकर जास्त रिझल्ट्स आपल्याला फास्ट रिझल्ट्स झेंडूच्या झाडात दिसतात, म्हणून लिक्विड फर्टिलायझर नक्की वापरायचे। चॅनलचा व्हिडिओ नक्की पाहाल। मग मित्रांनो याला दर 15 दिवसांपैकी तुम्हाला खत टाकायचे, खत कोणतीही टाकू शकता, पण बेस्ट खत जी राहील मित्रांनो ती शेणखत राहील या झाडासाठी। तर शेणखत तुम्हाला दर 15 दिवसापैकी टाकत राहायचं आहे। तुम्ही तसं गांडूळ खतही टाकू शकता किंवा किचन वेस्ट कंपोस्टही टाकू शकता। या सगळे व्हिडिओजची लिंक मी डिस्क्रिप्शन सगळीकडे किंवा एंडस्क्रीन सगळ्या याच्यात टाकून देईल, किंवा माझ्या चॅनलवर जाऊनही पाहू शकता तुम्ही। तर डिटेलमध्ये शिकवलं आहे की सोपी पद्धतीने हे सगळं घरच्या घरी कसं तयार केलं जाते, शेणखत वगैरे शिकवलं आहे, वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत पण शिकवलं आहे, आणि किचन वेस्ट कंपोस्ट कसं बनवायचं घरच्या कचऱ्यांपासून घरच्या घरी, तर ते पण डिटेलमध्ये सांगितलं आहे। तर त्या व्हिडिओजला नक्की पाहाल, त्याच्यात शिकवलं आहे
घरी कसं बनवायचं. तर मग तुम्हाला दर 15 दिवसांपैकी खत मित्रांनो टाकत राहायचं आहे, कोणतंही जे आपले 3 खतं आहेत त्याच्यापैकी. आणि मग हे जे ॲप्सम सॉल्ट आत्ता तुम्ही बघू शकता, हे असं क्रिस्टलसारखं दिसतं, तर हे टाकत राहायचं आहे. हे खूप चांगलं जादुई खत आहे मित्रांनो. ॲप्सम सॉल्टने आपले झाडं फार हिरवे राहतात, त्याची फुलं वाढतात. मॅग्नेशियम सल्फेट असते मित्रांनो, याच्यात मॅग्नेशियम असते. झाडासाठी मॅग्नेशियम खूप इम्पॉर्टंट असते. सेल वॉल वगैरे जे झाडाचे असते त्याला मजबूत करते. तर हे जे मॅग्नेशियम सल्फेट किंवा ॲप्सम सॉल्ट आपण याला म्हणू शकतो. तुम्हाला माहीत नसेल तर याच्यावरही व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो की ॲप्सम सॉल्ट काय असते, अजून झाडात कसं वापरायचं हे, आणि हे मग झाडात कसं वापरायचं आणि किती दिवसाचं गॅप असली पाहिजे आणि केअर टिप्स कसे घ्यायचे त्याच्यावरही डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. तर ॲप्सम सॉल्टचा व्हिडिओ नक्की पाहाल, चॅनलवरही पाहू शकता किंवा एंड स्क्रीनवरही टाकून देईल, त्या व्हिडिओला नक्की पाहाल. त्याच्यात ॲप्सम सॉल्ट कसं तुम्हाला वापरायचं आहे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, जेणे की तुम्हाला जास्तीत जास्त फुलंच नाही, फळांच्या झाडांना फळही फार छान लागतात ॲप्सम सॉल्टने. तर ॲप्सम सॉल्ट तर नक्की वापरायचं आहे तुम्हाला मित्रांनो तुमच्या झाडात. मग मित्रांनो, जो पुढचं खत आहे आपलं मस्टर्ड केक फर्टिलायझर आहे, सरसोची खली किंवा आपण त्याला मोहरीच्या दानाची खत म्हणू शकतो. तसे मोहरीच्या याच्यापासून दाण्याचं जेव्हा तेल काढतात तर तेव्हा जे उरलेला कचरा असतो त्याला वाळवतात उन्हात, अजून खत म्हणूनही विकल्या जाते किंवा बकरी जे चारतात वगैरे त्यांनाही ते दिल्या जाते. तर हे जे मस्टर्ड केक असते मित्रांनो खूप छान असते झाडासाठी, खतसारखं आपण आपल्या झाडात वापरू शकतो. तर मस्टर्ड केकचंही आहे, घरी पण याला बनवू शकता आपण. तर घरी कसं बनवायचं याला मोहरीच्या दानांपासून ते शिकवलेलं आहे, तर त्याला नक्की पाहाल. हे पाहू शकता नीमखल्ली आहे मित्रांनो, ही पण झाडात आपल्याला टाकायला पाहिजे, यांनी फंगस वगैरे नाही लागत. पण एक काळजी घ्याल, याला असतं तुम्ही डायरेक्ट वापरू शकता आणि सगळ्याच खतांना डायरेक्ट वापरू शकता. जसं नीमखल्लीला डायरेक्ट असं टाकू शकता तुम्ही झाडात. पण जी आपली मित्रांनो मस्टर्ड केक आहे म्हणजे मोहरीच्या दाण्यांची खत, ती तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की ती एका महिन्यातनं एकदाच झाडाला टाकल्या गेली पाहिजे. अजून मग कोणतंही त्या खतांमध्ये थोडं गॅप पाहिजे. शेणखत वगैरे समजा असलं तर त्याच्यात 15 दिवसाची गॅप पाहिजे आणि 1 महिन्यातनं एकदाच तुम्हाला मस्टर्ड केक टाकायचं आहे. जास्त ते खत तुम्हाला झाडाला नाही टाकायचं. याने काय होते मित्रांनो, जे मस्टर्ड केक आहे मोहरीच्या दाण्यांपासून बनवलेली खत, त्याच्यावरही व्हिडिओ या चॅनलमध्ये डिटेलमध्ये शिकवला आहे कसं सोप्या पद्धतीने घरच्या घरी तयार करायचं. तर तो व्हिडिओ नक्की पाहाल. तर याने मित्रांनो फुलं खूप वाढून जातात, नवीन नवीन फुलं येतात झाडाला, झाडं छान मोठं होतो आणि खूप त्याला फुलं लागतात. तर मस्टर्ड केक तर झाडात नक्की वापरायचं, 1 महिन्यातनंच तुम्हाला टाकायचं आहे, तर झाडातला नक्की टाकाल. आणि मग मित्रांनो याला पाण्यात डिझॉल्व करून आपल्याला टाकायचं असते. हे पाहू शकता, हे असं दिसते मस्टर्ड केक फर्टिलायझर. तर याला काय करायचं आहे, आपल्याला एखादी वाटी घेऊन घ्यायची आहे, ती आपल्याला 1 लिटरमध्ये टाकून ठेवून द्यायची आहे. मग ते आपण समोर नॉर्मल 5 लिटर पाण्यामध्ये पण मिक्स करून चांगल्याने झाडावर त्याची स्प्रे करू शकतो, फार छान राहील. किंवा हे डायरेक्टली मातीतच टाकायला पाहिजे, मातीत टाकाल तर खूप चांगले रिझल्ट्स मिळेल. तर तुम्ही माती त्याला डायरेक्टली टाकू शकता. आणि पुढची केअर टिप आहे मित्रांनो की हार्ड प्रूनिंग वगैरे झाडाची नाही करायची जास्त, म्हणजे खूप जास्त बारीक छटाई किंवा फांद्या वगैरे जास्त कापायचे नसतात या झाडाचे, तर ही एक काळजी घ्याल. अजून मित्रांनो याला म्हणजे जास्त कटिंग वगैरे नाही करायची आहे. याची माती कशी तयार करायची असते ते पाहून घेऊ आपण. तुम्हाला 50% तुम्हाला जी नॉर्मल गार्डन सॉईल आहे ती घ्यायची आहे, 30% कोणतेही खत घ्यायचं आहे मित्रांनो, 30% कोणतेही खत घ्यायचं आहे, जे मी सांगितले तुम्हाला 3 खतं, तर त्याच्यापैकी कोणतेही खत घेऊन घ्यायचं. आणि मग 20% मित्रांनो याच्यात जी रेती आहे सँड, तर ती रिव्हर सँड जी असते रेती, ती पण तुम्हाला टाकायची आहे. चांगल्याने ते मिक्स करायचं आहे. आणि ही जी माती तयार केली आहे याच्यातच तुमच्या झेंडूच्या झाडाला लावायचं आहे, खूप चांगलं राहील. झेंडूचं झाड खूप चांगल्याने उगेल. आणि पाणी वगैरे टाकणं किंवा ओव्हर वॉटरिंग जी होत राहते, झाडाचे मुळं वगैरे सडून जातात किंवा पानं पिवळे पडतात, वाळतो झाड, तर ते सगळे प्रॉब्लेम्स तर अर्धे मित्रांनो ही जी माती सांगितली ही तयार करून लावाल त्याच्यात झाड, तर तसेच सॉल्व्ह होऊन जाईल. तर माती अशीच तुम्हाला वापरायची आहे. मित्रांनो आता समोरचे केअर टिप्स बघून घेऊ काय आहे. तर सनलाईट आहे, सूर्यप्रकाश याला मित्रांनो 6 ते 8 तासाचं मिळाला पाहिजे. जास्तीत जास्त मिळेल तर तेवढेच जास्त फुलं लागतील. मिनिमम मित्रांनो 5 ते 6 तासाचं तर ऊन झाडाला लागलंच पाहिजे जास्त फ्लावरिंगसाठी. याला खूप जास्त तुम्हाला फुलं पाहिजे तर त्याच जागेवर ठेवायचं जिकडे याला खूप जास्त ऊन मिळू शकणार. आणि मित्रांनो ओपन स्पेसेसवर ठेवायचं, असं जास्त दाबून नाही ठेवायचं झाडांना, खूप चांगल्याने असं दूर ठेवायचं. अजून खूप चांगली स्पेस असली पाहिजे झाडाच्या याच्यात, तर त्याच जागेंवर तुम्हाला ठेवायचं आहे जिथे चांगली स्पेस राहू शकेल, जागा राहिली पाहिजे झाडांमध्ये. ओपन एरियाजमध्ये ठेवायचं, बाल्कनीजमध्ये पण ठेवू शकता, छान ओपन ठेवायचं फक्त, असं त्याला जास्त कंजेस्टेड नाही करायचं. आणि ओपन टेरेसवरही ठेवाल तर फार छान राहील
झाडासाठी. तर अशा जागेवर याला ठेवायचं आहे. मग माती जसं मी पहिले सांगितलं होतं, दुसरी केअर टिप आहे की माती जसं सांगितलं तुम्हाला वेल ड्रेन पाहिजे आणि सँडी सॉईल पाहिजे. म्हणजे जसं आपण रेती वगैरे टाकली तर त्यांनी ओव्हर वॉटरिंग नाही होणार, आपलं झाड खूप चांगल्याने चालत राहील. तिसरं आहे मित्रांनो, पाणी कसं टाकायचं. तर उन्हाळ्यात तर रोजच्या रोज तुम्हाला पाणी टाकायचं आहे. पाणी झाडाला रोज टाकायचं उन्हाळ्यात. पण जेव्हा जसंच हिवाळ्या आणि पावसात, तर पावसाळ्यात अजिबात पाणी टाकायचं नाही आहे. तसंच खूप पाणी असते झाडांना, तर पावसाळ्यात तुम्हाला पाणी अजिबात टाकायचं नाही. आणि खूप दिवस समजा पाऊस नाही आला आणि माती वाढली आहे तेव्हाच मग तुम्हाला पाणी टाकायचं आहे. आणि हिवाळ्यात मित्रांनो आठवड्यातनं 2 दिवस 3 दिवस असं पाणी टाकू शकता. किंवा मित्रांनो बेस्ट तर राहील की तुम्हाला माती पाहूनच पाणी टाकायला पाहिजे. जास्त पाणी टाकाल तर काय होते, ओव्हर वॉटरिंग होऊन जाते, मुळा सडतात आणि मग झाड पण खराब होते. तर एक लक्ष तर नक्की ठेवायचं आहे झाडाकडे की जास्त पाणी आपण झाडाला नाही टाकत आहे. तर हिवाळ्यात ही एक काळजी घ्यायची आहे झाडाची. आणि पाणी टाकताना मित्रांनो जास्त पाना वगैरेवर पाणी नाही टाकायचं. जसं ऊन असेल तर मग टाकू शकता, पण जसं पावसाळा सुरू आहे तर जास्त पानं ओलं नका कराल, आणि फंगसचे इश्यू होऊ शकतात झाडांना. मग आता खतं कोणते टाकायचं, चौथा पॉईंट मी सांगितलंच तुम्हाला. जे सगळे मी वरचे खतं सांगितले ते झाडात नक्की वापराल, तुमचे झाड खूप चांगले होऊन जातील यांनी. मग आता याला वापरायचंही आहे, टेक्निक आहे की दर 15 दिवसांपैकी 20 दिवसापैकी तुम्हाला टाकायचं आहे, 15 ते 20 दिवसापैकी. आणि मित्रांनो जे पण खतं आपण झाडामध्ये टाकाल मी सांगितलेले, त्या सगळ्या खतांमध्ये मित्रांनो तुम्हाला गॅप सोडायची आहे. मिनिमम मित्रांनो 10 ते 12 दिवसांची तर गॅप तुम्हाला सोडायचीच आहे सगळ्या खतांमध्ये. आणि मग असं तुम्ही झाडांना टाकू शकता. आणि फक्त जे मी मस्टर्ड केक सांगितलं तुम्हाला, सरसोची खली किंवा मोहरीच्या दाण्यांची खत, तर ती तुम्हाला 1 महिन्यातनंच टाकायची आहे. मग 5वा पॉईंट आहे मित्रांनो, जे पण वाळलेले फांद्या असतात, ड्राय ब्रांचेस आहे किंवा ड्राय फ्लावर आहे, वाळलेले फुलं, ते तुम्हाला झाडांपासून हटवत राहायचं आहे. यानी एक्स्ट्रा ग्रोथ प्रमोट होईल आणि आपलं झाड खूप चांगल्याने उगून जाईल. तर हे पण तुम्हाला एक झाडाची चांगल्याने काळजी घ्यायची आहे. आणि 6वा पॉईंट आहे मित्रांनो की पेस्ट अटॅक्स होत राहतात, तर त्याचाही व्हिडिओ आहे की तुळशीच्या झाडावर किडे लागतात त्यांना कसं हटवायचं. आणि स्नेल्स वगैरे थोडे पावसाळ्यात लागतात, मुंग्या वगैरे लागतात, तर त्याचाही मी व्हिडिओ माझ्या याच्या चॅनलवर टाकला आहे, तोही नक्की पाहाल. मी तसं तुळशीच्या झाडावर सांगितलं आहे ते सगळे किडे आणि सगळं कसं हटवायचं, पण हे आपल्या याही झाडांसाठी काम करून जाईल. तर त्या व्हिडिओला पाहून हे या झाडावर ते इम्प्लिमेंट करून द्याल. पुढचं आहे मित्रांनो, टेम्परेचर याला 20 ते 30 डिग्री असलं पाहिजे. तशा प्रकारे मित्रांनो याची काळजी घ्यायची आहे, जेणे की तुमचं झाड फार चांगल्याने उगणार आणि त्याला खूप सारी फुलं लागतील. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. आणि मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता आपण. झाडासंबंधित आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतात तर व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल. त्या लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करू शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवर विचारू शकता. आणि मित्रांनो स्क्रीनवर आत्ता व्हिडिओ येत असतील सगळे खत, अजून ॲप्सन सॉल्ट आणि सगळे याचे व्हिडिओज, त्या व्हिडिओला क्लिक करून तुम्ही त्या व्हिडिओंना जाऊन पाहू शकता. अजून कमेंट नक्की कराल. धन्यवाद.